नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 2 ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या वादात अडकली आदिवासी वस्ती. कुडूस व चिंचघर ग्रामपंचायत हद्दीवरील आदिवासी समाजातील नागरिकांना करावी लागते सुविधांसाठी वणवण. तुतुमॅमाच्या वादात वस्ती राहिली विकासापासून वंचित. कुडूस गावाच्या पश्चिमकडे तर चिंचघर गावाच्या पूर्वेला सुमारे 25 लोकवस्ती असलेली आदिवासी वाडी आहे. या वस्तीला बाजारपेठ कुडूस आहे, तर रेशनिंगसाठी चिंचघर येथे जावे लागते. वस्तीपासून कुडूस 200 फुटाच्या अंतरावर तर चिंचघर 1 किमी दूर. कुडूस येथे ओहळाच्या पाण्यातून जाण्यासाठी कसरत करावी लागते, तर चिंचघर येथे जाण्यासाठी 1 किमी पायपीट करावी लागते. रस्ता नाही, वीज नाही, जीवन आवश्यक पाणी नाही, या सुविधांअभावी संघर्ष सुरूच आहे. चिंचघर ग्रामपंचायतीने येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ दिलाय, पण भौतिक सुविधांची वाणवा आहे. कुडूस ग्रामपंचायतीने ओहळावर साकव बांधावा, म्हणजे आम्हाला बाजार आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येईल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. चिंचघर पाडा येथील कूपन नलिकेवर 2 किमी अंतरावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी पायपीट करावी लागते, असे येथील महिलांनी सांगितले. चिंचघर ग्रामपंचायतीने आमच्या वस्तीजवळ कूपनलिका खोदली तर आमची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबेल. पाणी आणण्यासाठी रोज आमच्या मुली अश्विनी, निर्जला, दीपाली या डोक्यावर हंडा कळशी नेजा करतात. त्याच्या 3 ते 4 तास लागतात. कुडूस ग्रामपंचायतीने कायद्यावर बोट न ठेवता 20 फुटावर असलेल्या जयश्री नगरच्या पाईपलाईनवरून नळ जोडणी दिली तर आमची पाण्याची तदात मिटेल, असे येथील महेंद्र सावर व लीला बरफ यांनी सांगितले. साकव, नळ जोडणी, वीज पुरवठा, रस्ता याबाबत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींना समज द्यावी, अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली होती. यावर चिंचघर ग्रामपंचायत सरपंचाला विचारणा केली असता पावसाळा संपला की नवीन कूपनलिकाची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे आश्वासित केले. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट. आम्ही नाल्याची ते बाजू राहतो, आम्हाला पाण्याची सोय नाही आहे. पाणी आणायला जायला आम्हाला 2 किलोमीटर दूर जावं लागतं. न रस्ता पण इतका का खराब आहे, न पाण्याचे तर बरेच होते. पाणी आणायला तुम्ही कुठे जाता? चिंचघर पाड्यावर. आणि मग आता तुमची घरं कुठे आहेत? कुडूसचे नाल्याची ते बाजूने. आणि तुमची ग्रामपंचायत कोणती आहे? मग गावात ग्रामपंचायत कोणती आहे तुमची? कुडूस आहे की चिंचघर आहे? चिंचघर. चिंचघर आहे. मग इथे तुम्हाला पाण्याची सोय काहीच नाही का? काहीच नाही पाण्याची सोय. ओके. असं सध्या तुम्हाला पाणी आणायला चिंचघर पाड्यावर जावं लागतं. मग ते पाणी कशाने आणता तुम्ही? डोक्यावरच आणतो. किती लोक राहता तुम्ही इकडे? आम्ही 15 लोक राहतो इकडे. घरं किती आहेत तुमची? घरं 2च आहेत. ओके. अजून कोणत्या सुविधा मिळतात का तुम्हाला? कोणत्याच नाही सुविधा मिळत. लाईट वगैरे आहे का इथे? लाईटची पण सोय नाही आहे. ठीक आहे. आपण कुठे राहता? कुडूसची हद्द कुठनं चालू होते? ओके. हा नाला आहे का? आणि या नाल्याच्या त्या बाजूत कुडूस हद्द आहे. आणि ही चिंचघरची शेवटची हद्द आहे, शेवटचं टोक आहे. इथून चिंचघर जवळजवळ तुम्हाला पाण्यासाठी जावं लागणारा ठिकाण 2 किलोमीटर आहे, बरोबर? ठीक आहे. बाकी अजून कोणती सुविधा आहे का तुमच्याकडे? लाईटची वगैरे सुविधा आहे? लाईटचं कोण बिल टाकलेलं नाही. नाहीत ना? ठीक आहे.